बाप नसतो कुणाच्या ध्यानी मनी, बाप असतो वेदनांचा धनी. महाराजांचं प्रबोधन या मार्गात अपनावणं म्हणजे त्यांच्या छत्रछायेखाली आहोत. आई बापाच्या सावलीत राहणं म्हणजे काय? गुरुच्या सावलीत राहणं म्हणजे काय? का ते उभे राहिल्यावर त्याच्या पायाखाली बसणं सावलीत? याला सावली थोडी म्हणते काही. त्यांच्या भजनाच्या माध्यमातून जगणे, त्यांच्या शब्दाला अनुसरणे, ही खरी त्यांची कृपा आहे, सावली आहे. आणि म्हणून भगवान परमात्म्याने ते ठरवलं. दुसऱ्या दिवशी सकाळ झाली, सगळ्या गोकुळामध्ये चर्चा पसरली की कृष्ण गोकुळ सोडून जाणार. जवळचा व्यक्ती, प्रिय व्यक्ती, आवडीचा व्यक्ती ज्या वेळेला सोडण्याची भाषा करतो, त्यावेळेला जे दुःख होते ते सुटणाऱ्या व्यक्तीला विचारा. मासोडी करता पाणी कसंही असलं तरी ते तिचं जीवन आहे. पाण्यापेक्षा तूप किती महाग असन तरी मासोडीला तुपाचं काही घेणं नाही. अपना कोई बिछड़ता है. जेव्हा आपले कधी सोडून जातात त्यावेळेला त्याचं दुःख होते. पेपरमध्ये आपण हजारो घटना वाचतो. अमका अपघात, इतके गेले तितके गेले. दुसऱ्याच्या मयतवर जातो आपण, परिवार रडताना दिसतो, आपण जातो, थोडा वेळ दुःख व्यक्त करतो, पुन्हा घरी येतो. विशेष परिणाम होत नाही हो. पण जेव्हा हे कार्यक्रम आपल्या घरी होतात, जेव्हा घरातला परिवारातला जिवाळ्याचा एखादा मरतो, त्या दिवशी आपल्याला समजते मृत्यू किती भयानक आहे. ते वाचताना काही वाटत नाही. मरना हक का बाना है, जीना उधार लाना है. मरना मरना सब कहे मरना न जाने कोई, एक बार ऐसा मरो फिर मरना नहीं होय. दुसरे मरतात तर महाराज म्हणतात अगा मरहा बोलन सारथी, आणि मेल्यावरही रडती. दुसऱ्याची अंत्ययात्रा निघाली का आपण फक्त काय जातो, सार करून वापस येतो. पण जेव्हा आपुलकीचा एखादा व्यक्ती जातो, त्या दिवशी इथं बसते धक्का. आणि तो धक्का बसला गोपिकांना, कारण त्यांचा प्राणच कृष्ण आहे. नदीतलं पाणी संपलं तर नदी किती पवित्र असेल तर काय काय रेती घेता अंग. झाड किती मोठं आहे पण त्याला फळ नाही फुल नाही. माणूस किती वाढला असेल शरीराने पण बुद्धीचा पत्ता नाही, रिकामा आहे तो. भक्ती विन पशु कशासी वाढला आणि सटविनी नेला कैसा नाही. एकतरी अंगी असू दे कला, नाही तर काय फुका जन्मला. महाराज म्हणतात मग तुझ्यापेक्षा जनावरही जगूनच राहिले ना. आणि तू जर माणसासारखा असून जनावरांपेक्षा खालचे कर्म करत असशील तर तू रिकामा जनावराला बट्टा लावलास. आता जे कर्म करून आले ना हे लोक, असं पाहून कधी कधी असं वाटते का यांनी रावणाला मांग टाकलं, यांनी दुर्योधनाला मांग टाकलं, यांनी कुत्र्याला मांग टाकलं. अरे जनावरांमध्ये या गोष्टी कधी पाहायला मिळत नाही. तेवढे नीच कर्म माणसाच्या हातून घडून राहिले आणि त्याचे परिणाम हे आहेत. निसर्ग कोपेल भूवरती, पावसाळ्याचा होईल उन्हाळा, थर थर कापेल ही धरती. 40-45 वर्षाच्या आधीचे शब्द आहे महाराजांचे. मग विचार करा तुम्ही आता, तेव्हाचे शब्द जर आता खरे होऊन राहिले तर संतांची वाणी हे तीनही काळात सत्य आहे. नंतर भगवंताने सगळ्यांचं सांत्वन केलं आणि असं म्हणतात का सगळ्यांना आशीर्वचन दिलं. पण कसं आहे, जिथं प्रेम आहे, जिथं भाव आहे, तिथं ही चलत नाही ना. लेकराला झोपवण्यासाठी आईला काही हरिपाठ म्हणा लागते काय? नाही. किंवा एखादं शास्त्र बोला लागते तिला, एखादं स्तोत्र म्हणून लेकरू झोपत नाही. दुसऱ्या कितीही चांगल्या बाईच्या मांडीवर लेकरू बसवलं तरी ते डोळा लावत नाही, पण आईनं नुसतं थापटलं तरी डोळा लावल्याशिवाय राहत नाही. लेकराला झोपवण्यासाठी जसा आईचा भाव लागतो, मग तिथं विद्वत्ता कामाची नसते. हम प्रेम नगर की बंजारन, जप तप और साधन क्या जाने. आम्ही जप तप हे काहीच जाणलं नाही कृष्णा. आमच्यासाठी जपही तूच आहे, तपस तू आहे, आमचं शास्त्रही तूच आहे आणि आमचं सर्वस्व तू आहे. पण तरी देव म्हणाला असं असं बोलून जमत नाही गोपिकांनो, मला पुढचे चरित्र करायचे. असं जर गुंतून पडलो मी तर मी कधी मारू त्याला. शेवटी यशोदेने माखन मिश्री दिली. मुलगा किती मोठा होऊ द्या पण आईच्या शिदुरी शिवाय त्याचं पोट भरत नाही. मुलगी करोडोच्या बंगल्यात राहत असन पण गावी दिवाळीला आली का झोपडीतले माय पुरीला सार करताना भाकरीचा तुकडा घेते, त्या लेकीच्या अंगावून ओवाळते
आणि मग तिला सार करते. पण जाताना थोडीशी ज्वारी तरी देईन, थोड्याशा कुरड्या तरी देईन. ही आईची भेट आहे, तिच्या घरी काय कमी आहे? पण त्या मुलीला जाणवते का हे माहेर आहे. ज्या दिवशी माय गेली त्या दिवशी प्रेम गेलं, आणि ज्या दिवशी बाप गेला त्या दिवशी जीवनातली हिंमत संपली. सज्जना, लाख असू द्या तुमच्या पाठीमागे, पैशाने बाई विकत घेता येईल, पण डोक्यावरून मायेचा हात फिरवणारी आई मात्र पैशाने मिळत नाही. ऐसी कौन सी चीज है जो दुनिया में नहीं मिलती, जग में सबसे बड़ी है माँ, माँ से बढ़कर कोई न दूजा. या जगाला निर्माण करणारा सुद्धा वर्णन करतो तिचं. आई म्हणून कोणी, आई सहाक मारी, स्वामी तिनी जगाचा, आई विना भिकारी. त्यालाही हे समजलंच नाही. ते तर ब्रह्म आहे, त्याला वैकुंठाचं सुख नाही पाहिजे, पण यशोदेच्या मांडीवर झोपण्याचा आनंद पाहिजे त्याला. आई काय असते? आई दुधावरची साय असते. आई काय असते? आई पेटणारी पंथी असते. आई काय असते? तर भोकेलेल्या करता अन्नाचा घास असते. हे सगळं आईचं वर्णन आहे. आपण सगळे जण जाणकार आहात. अनेक प्रकारच्या कविता, वाङ्मय हे सगळे आपण ऐकत असतो आईच्या विषयी, पण तेवढ्याच तुलीचा बापही असतो. नुसतं आईवरच काव्य झाले, बापाला सगळ्यातून डावलल्या गेलं. बाप फक्त घरामध्ये भीती दाखवण्याच्याच कामी ठेवला. पोरग जर अभ्यास करत नसेल तर माई एकच म्हणते, बाबू अभ्यास कर, नाही तर त्या बापाला सांगतो. शेवटी पोरग जेवत नसलं, जेवतं का नाही सांगतो बाबाले, शाळेत जातं का नाही सांगतो बाबाले. पोराले असं वाटतंय का आई प्रेम करणारी आहे आणि बाप मला मारणार आहे. म्हणजे त्या दिवस पासून बापाविषयी भीती तयार होते लेकरा. म्हणून घरातही पहा तुम्ही, जास्तीत जास्त आईच्याच फेवरचे लेकर असतात. आई मायेचा सागर आहे सत्य ही कहाणी, बापाच्या कर्तव्याची असे अनमोल कहाणी. बाप नसतो कुणाच्या ध्यानी मनी, बाप असतो वेदनांचा धनी. आई मायेचा सागर ही सत्य कहाणी आहे, पण बापाच्या कर्तव्याची कहाणी कधी पुढे आलीच नाही. मुलगा पास झाल्यावर त्याला मांडीवर घेऊन त्याच्या लाड करणारी आई दिसली, पण खिशातले 10 रुपये काढून दुकानातून पेढा वाटणारा बाप कधी दिसलाच नाही. सगळ्या मंडपात मुलीला हृदयाला लावून कवटाळून रडणारी, हंबरडा फोडणारी माय सगळ्या कॅसेट मध्ये आली, पण पोरगी गेल्यावर मंडपाच्या पडद्याच्या मागे जाऊन ढसा ढसा रडणारा बाप कधी डोळ्याच्या समोर दिसलाच नाही. म्हणून मुलगी जेव्हा जाते तर सर्वात मोठा धक्का बापाला बसत असते. कारण बाप बिमार असताना त्याची माय गेली तेव्हापासून हे चरित्र त्यानं कधी पाहिलं नाही डोळ्याने. पण मुलगी शाळेतून आली, दप्तर ठेवलं का स्वयंपाक खोलीतून ताट वाढून आणते, बापाच्या बेडवर जाऊन बसते, घास मोडते आणि बापाच्या तोंडात पहिला घास भरवते. बाबा तुम्ही जर उपाशी राहिली तर आम्ही कोणाच्या तोंडाकडे पाहून जगाव? तुम्ही प्रसन्न असले तर आमचं जीवन चांगलं आहे. त्या दिवशी त्याला त्याच्या आईची आठवण येते का माझी माय ज्या वेळेला लहानपणी मांडीवर घेऊन असा घास भरत होती, माय गेली त्या दिवसपासून हा क्षण, हे चित्र कधी डोळ्यानं पाहायला भेटलं नाही. ती मुलगीच असते. आणि म्हणून भगवान परमात्म्याने ब्रह्म आहे ते, पण नाते कसे असतात? घर असावे घरासारखे, नकोत नुसत्या भिंती, तिथे असावा प्रेम जिव्हाळा, नकोत नुसती नाती. आणि कलियुगामध्ये हेच महत्वाचं आहे. हो, माणसाने खूप कमावलं, परिवारच नाही बरोबर. म्हणून भगवंताने सगळ्यांची सांत्वना केली आणि गोकुळातून निघाले, यमुनेच्या तीरावर गेले. कडंबाच्या झाडाखाली असणारी राधा भक्ती आहे, तिचं सांत्वन केलं, गुरुजीची स्नान करायला लावलं, मथुरेच्या दिशेने निघाले. जेव्हा मथुरेत पोचले म्हणतात तर संध्याकाळ झाल्यामुळे भगवंत काही युद्ध करत नाही. कोणती गोष्ट करण्याकरता थोडी विश्रांती घेतली पाहिजे. सकाळ झाली, मथुरेत फिरले देव, तर पहिले तर एक धोबी भेटला परी, कपड्याचा गठ्ठा घेऊन. तो राम अवतारात सीतेच्या चरित्रावर त्याने शिंतोडे उडवले होते बरं, पण राम अवतारात मर्यादा असल्यामुळे काही देव काही बोलले नाही.
त्याचा प्रसाद दिला त्याला कृष्ण अवतारा. नंतर पुढे गेले, एक हातात चंदनाचा द्रोण घेऊन दासी भेटली, कुबळत चालली होती ती होती मंथरा. ते कृष्ण अवतारात झाली कुब्जा दासी, आणि कलियुगामध्ये नामदेवाची दासी झाली जनाबाई. तिचं चंदन लावलं, तिला सुंदर केलं. पुढे गेले, शिंपी ट्रेलर भेटला, दर्जिक म्हणतात त्याला, त्याच्यावर कृपा केली. नंतर धनुष्य मोडला, कोलयापीड हत्ती, त्याला गरगर फिरून मारलं. युद्धभूमीमध्ये गेले, चानूर मृष्टी काशी मल्ल युद्ध सुरू झालं, त्याचाही नाश केला. पाहता पाहता भगवंत कंसाच्या सिंहासनापर्यंत पोहोचले. सज्जन हो, ज्या कंसाने देवकीचे 6 पुत्र मारले आणि भगवंताला मारण्यासाठी अनेक प्रबंध केले, पण त्याला चाट देऊन कसा देव निघाला माहित नाही. भगवंताने काढलं, तरी तो अगौच होता जरा, तरी त्यानं तलवार काढली, भगवंतावर उचलली. मरण डोळ्यापुढं असूनही कंसाचा अहंकार गेला नाही. रस्सी जल गई लेकिन बल नाही गया. काही काही लोकांचं सगळं गेलं पण पाटील की नाही गेली बरं त्याची. अकडेल पण आहेच त्याच्यात. मी काय समजतो, खाले चटणी नाही घरी लागन तर घरी नाही गहून दिल्लीले जाऊ, असे आहे ना काही काही लोक. दुसऱ्या देशातले लोक भारतात येऊन धंदा करून राहिले. बिहारी लोक पहा, रस्त्याच्या साईडनं ट्रक लावलो, चुलीवर भात शिजून व्यापार करते, पैसे घेऊन तिकडे जाते. आपले टपरे बापाचं 10 एकर त्याच्यावरच उड्या मारते. चल हॉटेलमध्ये 4-5 लफंगी घेऊन, चहा ठेव, अद्रक टाक दो, गरम कर, कडक कर, चहा बी पेलं, पैसे लिहून ठेव. हॉटेलवाला म्हणजे लिहून ठेव, मागचे 500 आहे, आता हे 100 झाले, कमीत कमी अर्धे द्या. अर्धे राहू द्या. तो आज हॉटेल पाहिलं काय, असे तर किती हॉटेल घेतो, उद्यापासून येतोय नाही, डुबले मागची डुबले. आपल्या आपल्या